आमच्या सगळ्या महिला बचत गटांना एक प्रकारे मार्केट प्लेस म्हणून काम करत असतं आणि आता हा ब्रँड इतका मजबूत झाला आहे की मोठ्या प्रमाणात लोक याला प्रतिसाद देतात। नागपूरमध्ये देखील आज हे प्रदर्शन या ठिकाणी सुरू झाल्यानंतर जवळपास 404 स्टॉल त्या ठिकाणी आहेत। त्यातले काही फूड स्टॉल आहेत, काही विविध वस्तूंचे स्टॉल्स आहेत आणि आतापर्यंत अंदाजे 10 कोटी रुपयाचे सेल्स या ठिकाणी झालेले आहेत, विक्री झालेली आहे आणि पुढे देखील ही विक्री वाढतच जाणार आहे। खरं म्हणजे महालक्ष्मी सरस 3 ठिकाणी आपण घेतो, या 3 ठिकाणी मिळून जवळपास 100 कोटी रुपयांचा व्यवहार एकट्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून आमचे बचत गट करतात आणि मोठ्या प्रमाणात त्यामुळे त्यांना बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे आमच्या महिलांचं एम्पॉवरमेंट होत आहे। आज खरं म्हणजे ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला कल्पना आहे की महिला सशक्तीकरणाच्या योजना आपण त्या ठिकाणी करतो आणि त्या माध्यमातून आज महिला या आपल्या एकूण अर्थव्यवस्थेचं चाक म्हणून काम करू लागलेले आहेत। लखपती दीदीकडे आपण चाललेलो आहोत। जवळपास आपल्याला कल्पना आहे की 33 लाख लखपती दीदी आपल्या झाल्या आहेत, 25 लाख यावर्षी होणार आहेत, 1 कोटी लखपती दीदी आपण करणार आहोत आणि त्या माध्यमातून अतिशय उत्तम अशा प्रकारचे काम या ठिकाणी होणार आहे। आज आपण हा देखील निर्णय केलेला आहे की आता 12 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल आपण तयार करतो, कारण या प्रदर्शनीचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर परमनंट मार्केट प्लेस, एक कायम बाजारपेठ आपल्या महिलांना आणि बचत गटांना मिळाली पाहिजे म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल याचं काम आपण सुरू करतो। टप्प्याटप्प्यानं 36 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल आपण तयार करून आमच्या महिलांना त्या ठिकाणी पूर्णपणे मदत करणार आहोत।